मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी, कूट प्रश्न आणि यामधील घटक आज आपण पाहणार आहोत. वेन आकृती. वेन म्हणजे काय? तर वेन म्हणजे एकमेकात गुंतलेले. बघा, वेन म्हणजे एकमेकात गुंतलेले. वेन आकृती या घटकामध्ये आपण जर पाहिलं, चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ या ज्या आकृत्या आहेत, या आकृत्या एकमेकात गुंतलेल्या असतात. आणि या आकृत्यांमध्ये काही अंक किंवा चिन्हे दिलेली असतात. त्याचबरोबर अक्षरेही काय झालेली असतात, यामध्ये दिलेले असतात. यावेळेस काय करायचं असतं, याचं सूक्ष्म निरीक्षण आपण करायचं आणि सूक्ष्म निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची असते. वेन आकृतीमध्ये प्रत्येक आकृती एका गटाला किंवा एका माहितीला दर्शविते, परंतु काही वेळा दुसऱ्या आकृत्या इतर आकृत्यांना छेदतात व काही सामायिक भाग तयार होतात. हे जे सामायिक भाग तयार झालेले आहेत, हे 2 किंवा 3 आकृत्यांचा तयार होतो. या प्रकारचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी महत्त्वाचं आहे सामायिक, फक्त, एकूण, किती, कोणते, असलेले, नसलेले, हे जे शब्द आहेत, या अशा शब्दांकडे काय करायचं, बारकाईनं नीट लक्ष द्यायचं आणि जे प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांच्या अटी पूर्ण करणारं उत्तर आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं असतं. तर यामध्ये, या घटकामध्ये नमुना प्रश्न कसे आहेत असतात ते आपण आता पाहूया. या ठिकाणी मी एक वेन आकृती काढलेली आहे. हे बघा, ही एकमेकात गुंतलेल्या आकृत्या आहेत. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ आहेत की नाही, आणि याच्यामध्ये अंक दिलेले आहेत. आणि प्रश्न असा आहे आपल्याला, त्रिकोणात असणारे अंक किती? काय विचारला प्रश्न? त्रिकोणात असणारे अंक. मग हा त्रिकोण आहे, मग या त्रिकोणात कोणकोणते अंक आहेत या ठिकाणी आपण पाहूया. 1 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 7 आहे. हे 4 अंक आहेत. किती अंक आहेत? 4. म्हणून याचं उत्तर किती येणार आहे? 4. म्हणून पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये आपल्याला विचारले जातात. अजून आपण काही प्रश्न पाहूया. याच आकृतीवर दुसरा प्रश्न आहे बघा. त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे 4, 2 आहे 2, 3 आहे 1 आणि 4 आहे 0. तर हे पहा, या ठिकाणी त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन तिन्ही आकृतीत सामायिक. आता पर्याय आहे 4, मग आपण 4 अंक बघूया. तर 4 अंक हा त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, परंतु चौकोनात नाही, त्यामुळं हा पर्याय येणार नाही. 2 अंक बघूया, वर्तुळात आहे, चौकोनात आहे, पण त्रिकोणात नाही, म्हणून तो पण येणार नाही. त्यानंतर 1 अंक बघूया आपण, वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे आणि चौकोनातही आहे, म्हणून तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता आहे? तर तो आहे 1. याच आकृतीमध्ये हा पुढचा प्रश्न आहे बघा. फक्त चौकोन व वर्तुळात असणारा अंक कोणता? पर्याय नंबर आहे 1 चा पर्याय आहे 2, पर्याय क्रमांक 2 आहे 3, पर्याय क्रमांक 3 आहे 6 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4. तर आता आपण बघायचं, काय विचारलं आपल्याला? फक्त चौकोन, हा चौकोन, व वर्तुळ, हे वर्तुळ, यामध्ये असणारा अंक कोणता? तर फक्त चौकोन आणि वर्तुळ. पर्याय क्रमांकानुसार पाहूया. 2 बघा, 2 चौकोनात आहे आणि वर्तुळात आहे.
बरोबर. 3 जर बघितला आपण तर 3 फक्त चौकोनात आहे. 6 जर बघितला तर 6 फक्त वर्तुळात आहे. आणि 4 जर पाहिला तर 4 वर्तुळामध्ये आणि त्रिकोणामध्ये. मग आपल्याला चौकोन आणि वर्तुळात असणारा अंक कोणता आहे तर 2 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय होणार याचं उत्तर येणार.